कुठून गेले? तुम्ही गेले काय माहिती मी चालली होती पाणी तरी मोबाईल पाहिला आणि पाणी पडा घरात घुसली का गॅस टाकी कशी गेलं गेलो तर बाहेरच उभी राहा. त्यांचं कर दे मोबाईल काय करायचं शिट्टी काढायची. बाबू नाही नाही फक्त धरून राहायचं इथून तुम्ही. तुम्ही आता हे का मी नाही गेलो घरामध्ये दोन्ही नाही दोन नाही एकच आहे एकच आहे हा ती जाताना मला वेगळं दिसलं आणि आता परत रिटर्न केलं ह्या घरात गेलं आता कोणत्या ह्या इकडे गेलं इकडे त्या. गेलं. तुम्ही साईड तिकडून मागं राह ना. बुट काढा हा. आणि हे करा नाही फुट्ट नाही ना काढता येते. मग जा मग अशीच जा मी मधून डायरेक्ट जायला. हा तिथून जा आहे पण व्यवस्थित बघा मग जा बरं का पण हो. तू नको आतमध्ये येऊ बर का. तिला आतमध्ये नको येऊ दे. हे बाई मागे होय हा. कुठून जाताना पाहिलं हे बाई या बाई त्यात म्हणजे अशा किनारे त्या इथून का हा तिथून नक्की इकडंच गेलंय ना. हा तिकडच गेलंय पण बाळा बॅटरी वगैरे आहे का? आतमध्ये काय टेबलवर बघा बरं मी नाही येणार आतमध्ये टेबल तिकडच्या घरात टेबल आहे तुम्ही इकडं येऊ नको बर का. तिला पहा बरं का. इथं टिपा बिपा पशी पा आधी सगळं चेक करा बरं का कारण मी इथूनच पाहिजे का जाताना इकडे परत आता एवढं गचपान काढायचं मला का बाई का खिडकी वाट गेलं निघून काय माहिती. किरकट नसून गेला कुठेतरी बसला असेल ते बॅटरी नाही बर का. तुम्ही इथं पाहिलं होतं का? नाही नाही मी तिकडे गेलीच नाही घरात नाही नाही घुसतानी कसं हा मग गोष्ट नाही का आता गॅस टाकीकडे गेलं आणि परत रिटर्न चाललं होती इकडं ना. हा मी लगेच फोन ठेवला हे खिडकीत बॅटरी की ती चालू आहे का? खिडकीतली बॅटरी नसेल चालू पण तुझं बॅटरी असती ना टेबलावर नाही का हा ते तिथं आहे. टेबलावर असती नाही तर याच्यावर असती हा हाय का रे इथं पाहते ते पप्पाशीच. नाही नाही इथं नसतं ना. ते तर नेमकं कुठं घुसलं काय माहिती. आणखीन एक बॅटरी आणा मी पाहू लागेल तुम्हाला नाही फक्त थोडं ओढून पहा तिथं कोपऱ्यात आहे का बाकी दुसरं काय नाही 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 इथं नाही. मग पाहता तुम्हाला त्याच्या आधी याच्या खाली पाहावं लागेल घरात गाच पण मग का ते दार उघडं असलं का जाते. उघडून दार दादा ती नाही हा? नाही दार उघडं होतं का? नाही नाही लावेल होतं दार मी तुम्हाला म्हणजे उघडा कोणतं? हे दार तुमच्या समोर हा मी तुम्हाला दिसल ना ते उजेडात दिसन मी एखादा कोपऱ्यात बसेल असलं तर नेमकं दे मी इथं. जाऊ दे मग आता काय आहे. मी पुरी फ्रॅक्चर झाली मग पाणी ताण मग साईज किती? लय मोठं आहे दादा ती हा ते 10 मुलाची ती ते नेमकं कुठं बसलं दिसतं ना. खाली वाकून बघा ना खाली वाकून सगळं पाहिले खाली दिसतं ना. हे आता बाहेरच घ्यावं लागलं ना. तुम्ही नंतर लावा मग हा बर का. हा हा लावी ती नंतर एवढं फास्ट जाऊ शकतो का बाहेर लगेच कुठं जास्त बाहेर रिटर्न इथून जागा आहे का त्याला? माझं ते मोकळते म्हटल्यावर जाऊ शकतो ना. कलर असा पिवळाचा असेल ना. हा पिवळसर का होता याला खिळे ठोकेले का तसंच आहे? खेळ ठोके राहील ना तिथं. नेटला खेळ बाहेर दिसतंय का
तिकडच आहे ना आपण राहतो इकडं. नाही दादा इकडं आजीला पाहिलं मी चांगलं. त्यांना एवढं मी सांगितलंय का इकडच्या घरात आलोय म्हणून ती. बरोबर. बरं लागतं मला. ते वरचं वेगळं राहतंय बरं का, पडण पडण हा. खाली. खालचं वेगळं वरचं वेगळं राहते. ते आहे. ते स्टिक कुठं ठेवलं मी? हॅलो ते आलेच पण सापडत नाही ना. सापडत बाहेर नाही गेलं निघून पण ते. नाही हे खिडकी वाटत जर गेलं असेल. ते म्हणजे खिडकी वाटत जर निघून गेला असलं तर. हा वरती चाललं होतं ते. हा कोणते काल ते बाहेर नाही बघितलं. तू बाहेरचा गोदाड्यामध्ये घुसन का? हा ते कशात ते घुसात आहे. तुम्ही येऊ राहिले का? बघतो चांगलं कामाला लावलं. टमाटे राहिली. टमाटे तोडले ते काय घ्यायचं टाकू का? टाका. एकदा असं झालं होतं. हात कोणता वारी? मंगळवार. हा. नेमकं गेलं. वरती नसून ना गेला जर. मूर्ती. खिडकी किती वाजता time झाला आम्हाला? 10 हा, 15. 5 मिनिटं नाही झाली. हा ना. मी फक्त बाहेर 5 मिनिटं उभी राहिली. बरोबर. असं तर तुम्ही लगेच आले. नाही यार, काय भानगड झाली काय? ते देवाचाच चमत्कारासारखं गंमत. ते असं कुठतरी पण ते नेमकं कुठं घुसलं. एवढं टपकन याच्यातून जाणार नाही. हे उचकलं म्हटल्यावर इथे गोण्यांमध्ये नाही जायचं. जाय ना ते कुठे घुसात आहे. एकदा त्याला जागा असली. हो, याला भर नसेल ना खालून. नाही खालून त्याला फळी आहे दादा. ये सॉकेसला सॉकेशला खालून फळ आहेत. खालून घुसायचा चान्स नाही कपाटाला पण. ते बुट्ट राहू दे ना. इथं बघू का? नाही तुम्ही नका हात घालू आम्हीच बघ. कारण विषारी असलं तर. तिथं गेलं पण ती रिटर्न मागं आलं एवढं पाहिलं मी. तुम्ही बाहेर आल्यानंतर परत रिटर्न आलं असेल त्याचं काय बरोबर. एकदा अशीच मी 3 तास बसून होती राखून सापाला. आणि माणसं आले का ते निमकी निघून गेला. ते माणसं जसे तिथपर्यंत ते निमकी बसते ते निघून गेला. आता काय करणार त्याला मी?
करावं बाय आता याला चमत्कारासाठी गमत झाली आता मला नाही पण आला होता बाई बिचारा ते खरं नाही का हम्म. सोबत नसल्यामुळे मला dealing करावं लागत नाही थोड्यात ते लगे माझ्या माझ्या लक्षात ठेवलं असतं कळलं पण तुमका हा भारी आहे ना पांढरा होते होतच तेवढं मोठं हा ना तुम्ही फार म्हणजे इथंच आहे ना हा म्हणजे जसं घुसलं तसं इथं दारातच आहे ना नाही तशी हवे का अशी इथं होती इथं मी हा. इथं होती का हा. आणि फेरदार उघडलं मी हा. त्यावेळेस ती तिथं गेलं हा, हा. आणि मग लगेच त्यांना नाही कॉन्टॅक्ट केला म्हणजे ते बसून राहील आता तू घरात आली काय वय बाहेर मग कॉन्टॅक्ट तिला लय होते परत आहे का त्या घराकडे चाललं पाहिलं फक्त मी हा ना. म्हणजे पाहिलं इकडं इथपर्यंत जाताना पाहिलं त्याला मी असं पण मला वाटलं दोन्हीत तू इकडं होय ना तुला सांग कळत ना नेमकं कोणतं आहे काय पुढे घेऊन पहा बरं. बाहेर होय नदी खाली ना तेव्हा फोटो पडाय झालं रंगारी म्हटलं ना कधी पांढरे तिकडे फास्ट एवढं फास्ट नाही जाऊ शकत आहो एवढं लवकर नाही जायला पाहिजे खाली वगैरे त्याला गेलं कुठं नेमकं ज्यावेळेस ते घरामागत म्हणजे असं इकडे घुसल्यानंतर मला वाटलं घरामागं जाईल घरामागं तुम्ही याच्या अगोदर मी तिकडे उभी गेली होती तिकडे काय दिसलं नाही असं जाताना या करताना हा. पोरं ऐकलं पोरं घाबरते ना लई त्या कोपऱ्यात नाही ना कोणते त्या डायरेक्ट तिकडच्या कोपऱ्यात नाही इकडे बघायला नाही ना मग काही आता मला वाटतं काही झालं चाललं खाली ए हात नको जाऊ अगं इकडं होय बाहेर लोळाय आली काय रे साप पकडायचंय ते कसलंय बाजूला होय बाहेर होय मग फटका देऊ का मग नाही पण एवढं फास्ट नाही जाणार पाहिजे बाहेर याला ते खालून ना आता ये ना बसाय जागा नाही ना नाही अहो, फट नाही त्याला डायरेक्ट लावली त्याला पॅकिंग ते याला बघत मळ्यात आहे ना 8 दिवस सापडीत होतो आम्ही 8 दिवस हा ते घरात घुसताना दिसायचा हा. घरात गेला का नप्पा तेवायला खरं की काय हा आणि ते याच होतं ना हा. त्याला उंदराने हे करेल होतं त्याच्यात जाऊन बसायचा
हा बाबू रोज दिसायचा त्यांना हा आणि त्याच्यात जाऊन बसायचा मग. नाही हे बघा प्लाउड पूर्ण प्लाउड येते. हं. घुसायला ते हे मोडणार ना कोणतं नाही ते टेबल मॉडर्न तुम्ही कुठं पाहत खुर्ची घ्या. कामाला लावून दिले माणसं. नाही सापडायला पाहिजे. नाही ना सगळं पाहिलंय पण हो तर आता इकडे वाटतं इकडे गेला वाटतं तो. हाय हाय हाय. तर मित्रांनो असे साप पाहू शकता. दामिनी नाही चावते तशी. हा त्याने होत नाही काय. आणि कुठून आलं इकडून असं. पाहिलं नाही आम्ही दोघी तिथं होतो पण आमच्या नत्र पडलं आम्ही लांब पळालो. हा ना आम्ही लांब पळालो. येच होत आपण. हा याचं असणार आहे मग या इथं दगडांमध्ये होत तेच होतं खवडं खवडं तेच होतं बाई. बाबा मी बरं नाही ना बाई ते बरं मोठं आहे पाहू शकता मित्रांनो जातीचा साप आहे. आणि असे साप घराच्या आजूबाजूला जे घाण असते म्हणजे दगड वगैरे जे जुनं सामान असतं सरपान त्या ठिकाणी बेडूक येतात आणि ते पकडण्यासाठी असे साप येतात. तर घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा जेणेकरून त्या ठिकाणी उंदीर बेडूक पक्षी अंडे घालणार नाही. आणि ते जर नाही आले तर असे साप येणार नाही. म्हणून घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा जेणेकरून तुम्हाला सुरक्षा होईल. आपण काय करतो जे जुनं सामान असतं ते घराच्या आजूबाजूला पडून देतो. जे गवत वाढलेलं असतं ते स्वच्छता ठेवत नाही त्याच्यामुळे असे साप येतात. तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की घराच्या बाजूला स्वच्छता ठेवा जेणेकरून असे साप येणार नाही आणि उंदीर येणार नाही. ते ठिकाणी उंदीर नाही आले तर असे साप येणार नाही. बरं नाही द्या बरं. तर हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. धामण जातीचा साप आहे हा. तरी पण इथं लहान लहान लेकरं असतात म्हणून पकडून त्याला सुरक्षित आम्ही जंगलात सोडणार आहोत. असे साप तर जवळ जाऊ नका लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून तुमचाही धोका टळेल आणि त्याचाही जीव. बाई पाहूनच माणूस घाबरून त्याला. आणि असा साप दिसला तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका.
मुलं लहान लहान मुलं व्हिडिओ पाहतात आणि आम्ही नाही का साप आहे. पकडण्याचा धामीनच येते हा ना? हा सापच म्हणजे पण धामी सापच दादा बस त्याच्यात. हा बस बाई, पण ते पाहूनच माणूस घाबरेल ना. त्या दिवशी तर पाहू शकता हा साप आहे पूर्णच बिनविषारी आहे. जेव्हा त्या माईपाशी आम्ही दोघी होतो. पण आम्ही पटकन पाहिलं. आम्ही दोघी होतो. पाहून लांब पळाला गेला. पोटं खायची लागला. आणि किती याबाच्या तर तिथं दगडावरती आम्ही दोघी पुन्हा एकदा आम्ही हा धामण आहे धामण साप. तर जांभळवाडी येथे सर्व ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं आम्हाला छोटीशी सेवा करण्याची संधी भेटली. तुम्ही पण असे साप दिसले तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88 30 59 96 71. या नंबरवरती कॉल करा. नाही नाही त्याच्यावर चावंत आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तर घरमालक तुमचं नाव काय? रावसाहेब नामदेव खेमनर. रावसाहेब नामदेव खेमनर सर यांचं खूप खूप अभिनंदन आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण त्यांच्यामुळं खूप मोठ्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. कारण झाडे हेच माणसाचं महत्त्वाचा घटक आहे. झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन भेटतो, पाऊस पाणी भरपूर पडतो. ह्या वर्षी आपल्याला अनुभव आलेला आहे की 30 ते 40 टेम्परेचरचा सामना करावा लागला आहे. त्याला कारण फक्त झाडतोड झाल्यामुळं. म्हणून प्रत्येकाने एक झाड लावण्याचा प्रयत्न करा, झाडे जगवा. तर धन्यवाद सर्वांना. जय आदिवासी, जय शिवराय. कोणतं बिटकी काय तर गेलं. त्याच्यामुळे ते तर मित्रांनो आम्ही त्या घरात साप शोधत होतो. तर या ताईंनी पाहिला इकडं. तो घरातून बाहेर इकडं आलता. ताई तुम्ही कसं काय पाहिला म्हणजे? आम्ही दोघी होतो तिथं आणि आम्ही पाहिलं आणि लांब पळालो. हा काय म्हणजे इथं होते काय तुम्ही? या दगडामध्ये होतं. आम्ही दोघी तिथं होतो. आम्ही पाहिलं आणि आम्ही लगेच तुटाक झालो. नाही नाही तुम्ही इथं काय करायला ते कपडे हा का म्हणजे आम्ही तिकडं शोधत होतो आणि तुम्ही इकडं पाहत होते वा साप पकडते ते का आणि ते नेमकं त्यांच्याकडेच निघालं.